I think it's 4 past 10 and I think it's time to crack on. Now, welcome to the fifth and for this series, the final part of the webinar of BJ Medical College, Pune, India. And I'm sure you must have enjoyed the first 4 webinars or at least seen the recordings of the first 4 webinars on YouTube. And this one is also going to be equally interesting, because every time I've conducted this webinar, the panelists have not stopped surprising me. It is amazing how much work they have done over last 35 years. And over 15 minutes to summarize all of them can be very, very challenging. However, today I got 3 panelists, very able panelists, but I got one person who is very good at moderating this. Yes, that's Kalpana Kabra, or now what we know her as Archana Desurkar. Kalpana works here in the same city as I do, in Sheffield, as a pediatric neurologist. She has been a personal pediatrician for my children for last 20-25 years. And we all know that when she was in Pune and then in London and now in Sheffield, she is very, very well respected for her knowledge, for her skill, and for her advice. But apart from the medical part, there are 2 or 3 qualities of Kalpana that I must highlight. Kalpana appears to be a fitness freak. She does dancing, and actually she could be a panelist showing her dance skill today. She is into yogas, and believe me or not, I do not remember her fitness having changed from 1982 to 2020. So let's welcome Kalpana as the moderator, and I'm sure you will enjoy her talking to all the panelists. Okay, over to you, Kalpana. And धन्यवाद किशोर. इट्स अ व्हेरी फ्लॅटरिंग इंट्रोडक्शन. आणि मी कबूल करते की मी डान्सिंग शिकते आहे, बट टर्न्स आउट ऍक्च्युली आय हॅव 2 लेफ्ट फीट. त्यामुळे तो म्हणतो तेवढं काही चांगलं नाही येते. एनिवे, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आणि माझा नवरा इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये आज. तर सुरुवात मी अशी करणार आहे की नुकताच युके मध्ये NHS ने एक सर्व्हे घेतला होता, आणि त्याचा कन्सेप्ट असा होता की टू अंडरस्टँड द बेनिफिशियल इम्प्रुव्हमेंट्स अँड इनोव्हेशन्स इन क्लिनिकल पाथवेज इन कोविड सिच्युएशन. आणि आपण खरं तसं म्हटलं तर कोविडच्या निमित्तानेच आपण एकत्र आलेलो आहोत, कारण त्या निमित्तानेच आपल्याला ही आयडिया सुचलेली आहे, आणि आपण सगळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सना सरावलेलो आहोत. आणि सध्या आपल्याकडे वेगवेगळ्या वेबिनार्सचा, अकॅडमिक आणि नॉन अकॅडमिक वेबिनार्सचा मारा व्हायला लागलेला आहे. आणि मला खरोखर असं वाटायला लागलेलं आहे की हायपर वेबिनारोसिस अशी एक मेडिकली रेकॉग्नाइज कंडिशन लवकरच अस्तित्वात येईल, आणि कदाचित मी त्याची पहिली पेशंट असू शकेन. पण हे काहीही असलं तरी आपण सगळेजण या वेबिनारची किती उत्सुकतेने वाट बघत असतो ह्याची मला कल्पना आहे, कारण मला माहिती आहे की मी वाट बघत असते. आणि आतापर्यंत मला जे मेसेजेस आलेले आहेत ग्रुपवरनं त्याच्यावरनं सिद्ध होत आहे की लोकांना हे किती हवं आहे. आज आपल्याकडे खूप छान 3 पॅनलिस्ट आहेत, आणि याच्यामध्ये असंही आहे की आपण कॉलेजमध्ये असताना आपल्या सगळ्यांची ऍस्पिरेशन्स तशी रिलेटिव्हली लिमिटेड असतात. बऱ्याच लोकांची, काही लोकांचे कलागुण तेव्हा दिसून येतात, काही लोकांचे उमलणाऱ्या फुलासारखे हळूहळू ते विकसित होत जातात. तर माझ्या एका मैत्रिणींनी केलेली मी एक छोटी कविता उद्धृत करते आणि सुरुवात करते. कॉलेजातले रम्य दिवस ते कडू गोड त्या आठवणी, अभ्यास सदा अन सदा परीक्षा, एवढेच होते ध्यानी. मैत्रीचे हे नाते जुळले, जीवन अधिकच सुंदर झाले. कितीक होते परी सोबती, त्यांचे केवळ नाव चिकळले. कार्यमग्न हे जीवन झाले, वर्षामागुनी वर्षे सरली. कित्येकाच्या सुप्त गुणांची पुन्हा नव्याने ओळख झाली. प्रत्येकाचा छंद निराळा, मार्ग वेगळा आनंदाचा, बांधून ठेवी परी साऱ्यांना, अतूट धागा हा स्नेहाचा. गप्पा हे तर निमित्त केवळ, दृढ मैत्रीचे बंध करू, सुख दुःखातही देऊ सोबत, जीवन सुंदर अधिक करू. तर या स्नेहाच्या धाग्याला जोडत मी आपल्या आजच्या तिन्ही पॅनलिस्टचं स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना आता या प्लॅटफॉर्मची सवय झालेली आहे, त्यामुळे हाऊसकीपिंग मध्ये फार सांगायची गरज नाही आहे. पण आता तुम्ही सगळे म्युटेड राहात, आणि सर्वात शेवटी तुम्हाला प्रश्न विचारायची संधी असेल आणि तुम्ही हँड रेज केला की किशोर तुम्हाला अनम्यूट करेल आणि तुम्हाला तुमचा प्रश्न विचारता येईल. आणि त्यामुळे शक्यतो सगळे आता अनम्युटेड राहा आणि शेवटपर्यंत हे वेबिनार फॉलो करा, आणि होपफुली मागच्या वेबिनार सारखंच तुम्ही हे एन्जॉय करा.
मला हेही कबूल करावंसं वाटतं की मागच्या वेबिनार नंतर मला खरं तर थोडंसं टेन्शन होतं या वेबिनारचं, कारण मागच्या वेबिनारचा मंदार मॉडरेटर होता आणि त्यामुळे असा वाचासिद्धी असलेला माणूस मॉडरेटर असल्यानंतर मला खूप त्याचं प्रेशर वाटलं, हेही मी कबूल करते. तर आपला पहिला पॅनलिस्ट आहे सुपू भामरे आणि सुपूला जेव्हा बोलवलं तर म्हणजे सुपूचं खरं नाव काय आहे इथपासून आमची सुरुवात झाली. पण त्यामुळे मला ते माहिती होतं एनिवे. सगळ्यांना माहिती आहे की सुपू त्यांनी एम.डी. मेडिसिन ससूनमधनं केल्यानंतर तो लेक्चरर होता आणि आपल्याला हेही माहिती आहे की आपले काही बॅचमेट्स आहेत ते डॉक्टरहून प्रशासकीय सेवेमध्ये गेले आणि सुपूचा प्रवास आहे हा मेडिसिन अँड बियॉन्ड असं म्हणायला हरकत नाही मला वाटतं. कारण तो मेडिकल डॉक्टर राहिलेला आहे पण त्याचा आता जास्त ऍडमिनिस्ट्रेशनचा जॉब आहे आणि तो आता वेगवेगळे रोल्स करून आता तो सध्या एड्स कंट्रोल बोर्डचा डायरेक्टर म्हणून काम करतो आहे, क्लास 1 ऑफिसर. आणि त्यामुळे आपण जरा सुपूशी गप्पा मारणार आहोत कारण सरकारी नोकरीमध्ये जे बरे वाईट अनुभव येतात, काही गोष्टी चांगल्या घडवून आणता येतात, तर त्याचा तो साक्षीदार आहे आणि त्यामुळे त्याच्याकडनं ऐकायला मला वाटतं इंटरेस्टिंग होईल आपल्याला. सुपू. नमस्कार, मी सुपू भामरे. नमस्कार सुपू. तर आपल्या गप्पांमध्ये मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा होता की तू ससूनमधनं एम.डी. केल्यानंतर लेक्चरर होतास. जनरली सगळ्या लोकांचा प्रवास असा सुरू होतो की लेक्चरर, रीडर आणि मग युनिट इन्चार्ज असा होत राहतो. पण 3 वर्ष लेक्चरर झाल्यानंतर तू एमपीएससी ची परीक्षा दिलीस आणि त्याच्यानंतर तू प्रशासकीय सेवेत गेलास. तर त्याच्या मागे मोटिवेशन काय होतं तुला की एकदम लाईन चेंज करून, कारण तुझं करिअर पण रुरल हॉस्पिटल किंवा रुरल सर्व्हिसेस पासून सुरू झालेलं आहे. तर त्यामुळे तुझी लाईन अशी चेंज कशी झाली? त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांग. मी 3 वर्ष सांगली इथं लेक्चरर म्हणून मेडिकल कॉलेजला होतो. पण मला नाशिक भागात यायचं होतं आणि त्याच सुमारात एमपीएससी ची परीक्षा आली होती क्लास 1 ची, सिव्हिल सर्जन केडर क्लास 1 म्हणून. अच्छा. त्यावेळेला ते मिळालं म्हणून मी घोटीला जॉईन झालो होतो. अच्छा, घोटी म्हणजे ते ग्रामीण रुग्णालय जुळून आलं, म्हणजे घोटी. तुला जिथे राहायचं होतं त्या निमित्ताने तुला ही संधी मिळाली आणि ते योगायोग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही एमपीएससीचा हो त्यावेळेस. हो हो हो. सॉरी सुपू, तुझा व्हिडिओ दिसत नाहीये. हा. तर प्लीज तुझा व्हिडिओ दिसायला पाहिजे. तुझा व्हिडिओ स्टार्ट कर. ठीक आहे, असू दे ना. हॅलो सुपू, तुझा व्हिडिओ दिसत नाहीये, तर कॅन यू स्टार्ट युअर व्हिडिओ? येस. करेक्ट. परफेक्ट. ओके, कीप इट लाईक दॅट. ओके. हे योगायोगाने जुळून आलेली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर तू बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स केलेले आहेस आणि बराचसा उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सेंटर्सला तुझं काम झालेलं आहे. आणि मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आधीची जी आपण मेडिकल स्टुडंट असताना लिमिटेड नंबर ऑफ मेडिकल कॉलेजेस होती. त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजेसचं खूप एक्सपान्शन झालं, बऱ्याच सरकारी कॉलेजेसचं. आणि त्यातलं धुळ्याचं मेडिकल कॉलेज जे आहे त्याचा तू साक्षीदार आहेस आणि त्याच्यामध्ये तू काही या गोष्टी पॉझिटिव्ह केल्यास ज्याच्यामुळे बदल घडून आला, तर असं आम्हाला सांगते, कारण त्याच्यात तुझं काम खूप मोलाचं होतं असं मला वाटतं. तर तुझा धुळे मेडिकल कॉलेजचा जो अनुभव होता आणि त्याच्यात तुझं जे कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल ऍक्च्युली. मी धुळ्याला जॉईन झालो त्या लक्षात आलं होतं की धुळे मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातच होतं. माझ्याकडे फक्त सिव्हिल सर्जनची केबिन सोडलं तर सगळं डीनच्या ताब्यात होतं. मी माहिती काढली की नेमकं काय प्रॉब्लेम्स आहे. तेव्हा लक्षात आलं की आग्रा रोड वरती मेडिकल कॉलेज बांधून तयार होतं. जवळपास 5 वर्ष झाली होती, पण तिथं त्याचा वापर होता. एखादी वस्तू किंवा वास्तू वापरून खराब होते हे माहिती होतं, पण मी येण्याच्या अगोदर 5 वर्ष त्या वास्तू नुसत्या रिकाम्या पडून होत्या. मग मी माहिती घेतली हे नेमकं काय प्रकार आहे. तर डीन आणि त्याचे सहकारी हे शिफ्टिंग करायला तयार नव्हते. मग मी यासाठी सगळ्या लोकांच्या मदतीने प्रयत्न केले. उदाहरणार्थ आमच्या इथं धुळे जिल्ह्यामध्ये 2 खासदार आहेत, 6 आमदार आहेत. त्यांच्याकडनं पाठपुरावा केला. तसेच मेडिकल कॉलेज चे ज्याच्या अखत्यारीत येतं ते वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि त्याचे सचिव, त्याचबरोबर आरोग्य विभागाचे सचिव आणि त्यांचे मंत्री यांच्या मार्फत पाठपुरावा केला.
त्याबरोबर अ, त्याबरोबर असंच जे लोक यायचे धुळ्याला व्हिजिट द्यायला, उदाहरणार्थ मुख्यमंत्री पण आले होते, यांच्या मार्फतही पाठपुरावा केला. हे सगळं घडून आलं. 2 वर्ष लागली या काळाला आणि मेडिकल कॉलेज शिफ्ट झालं. अच्छा, म्हणजे त्याची हा जी एक ओरिजिनल अर्धा पार्ट त्या होता, वास्तूचा जो पर्पज होता तो पर्पज साध्य झाला ऍक्च्युली. ज्याच्यासाठी ती अर्धा वास्तू भाग झाला. बांधलेली होती तो पर्पज साध्य झाला. हा अर्धा भाग झाला. कारण बर. आता मेडिकल कॉलेज शिफ्ट झालं तिथं काहीच नव्हतं. तर सुरुवातीला मी धुळे जिल्ह्यातल्या काही ऑफिसर्सना म्हणजे 4 मेडिकल ऑफिसर्स, 4 सिस्टर्स, 2 फार्मासिस्ट वगैरे यांच्याबरोबर मदतीने मी ओपीडी चालू केली होती. आणि त्याच सुमारात एक उपमुख्य सचिव असतात, त्यांच्या अखत्यारीत एक याची कमिटी असते, हाय पॉवर कमिटी असते. त्यांच्या मार्फत मी 100 खाटांचं जनरल हॉस्पिटल आणि 100 खाटांचं स्त्री रुग्णालय हे मंजूर करून घेतलं. ओके. आणि हे करत असताना माझी बदली झाली. पण ते हे सध्या हे 100 खाटांचं जनरल हॉस्पिटल धुळे इथे चालू झालेलं आहे. अरे वा, खूपच मोठी अचीवमेंट आहे ही. आणि आम्हाला नुकतंच एक क्लिप वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळाली की काही सर्व्हिसेस कशा इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. पण तुझं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुझ्या प्रयत्नामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये जळगावमध्ये सिटी स्कॅनचं मशीन आलं, राईट? हो, हो. हा, त्याच्याबद्दल आम्हाला सांग जरा. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सुव्यवस्था निर्माण होणं हे किती गरजेचं आहे, पण ते किती अवघड आहे याची मला कल्पना आहे. त्या अनुषंगाने मला एकच सांगेल, जळगावमध्ये साधारणतः 17 रुरल हॉस्पिटल्स आहेत. अहं. 17 रुरल हॉस्पिटल्स आहे. 2 सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, 1 जनरल हॉस्पिटल आहे. इथं फक्त 27 पैकी 6 क्लास 1च्या जागा भरलेल्या होत्या आणि 40% जागा क्लास 2च्या भरलेल्या होत्या फक्त. त्यावेळेला मला लक्षात आलं होतं की 6 रुरल हॉस्पिटल असे होते की जिथे एकच डॉक्टर होते आणि तू 4 सिटी स्कॅनच्या प्रयत्नाबद्दल सांग. या त्याच्याच प्रयत्नांनी पुढे सिटी नाही स्कॅन जातो मी. मशीन आला ना? तर त्या तिथं 4 रुरल हॉस्पिटल असे होते की जिथे एकही डॉक्टर नव्हता. तर हे मला आउटरीच आरएमओच्या मदतीने मला एक कसरत करावी लागली की प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी डॉक्टर असेल. त्या सुमारास आमच्या कलेक्टर साहेबांनी नाविन्यपूर्ण योजना म्हणून हे सिटी स्कॅन खरेदी करायचं ठरवलं जिल्हा नियोजन मंडळामार्फत. पण ओके. हे नुसतं मंजूर झालं होतं. पण त्यासाठी आम्हाला परत आरोग्यांचे सचिव, तसेच वित्त मंत्री, त्यांचे सचिव, आमच्या डिपार्टमेंटची लोक यांच्या मार्फत पाठपुरावा करावा लागला. ही मंजुरी झाली आणि मंजुरी झाल्यानंतर सिटी स्कॅन ज्या ठिकाणी ठेवावं लागतं त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं बांधकाम करावं लागतं. उदाहरणार्थ एक्सरे अडवले जातील अशी लीड कोटिंग केलेलं करावं लागतं. बरोबर. हे करत असताना 9 महिन्यातच माझी बदली झाली. पण आता सध्या ते सिटी स्कॅन मशीन चालू झालेलं आहे. अच्छा, म्हणजे तुझी सुरुवात करून दिलीस आणि लोकांनी ते पुढे हो, पूर्तीला नेलं ऍक्च्युली, हो, असं म्हणायला हरकत हो. नाही. आता तू बराच काळ वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधनं काम करत आलेला आहेस. त्यामुळे तशीही म्हटलं तर फिरतीची नोकरी एमपीएससीची. आणि बेसिकली सरकारी खात्यांमध्ये बऱ्याच लोकांना आपल्याला भलेबुरे अनुभव येत असतात ऍक्च्युली. आणि त्यामुळे जरी तू काही गोष्टींमध्ये खूप पॉझिटिव्हली प्रयत्न करू शकलास, तर तुला काही असे कटू अनुभव आले का की ज्याच्यामुळे असं थोडंसं द्वेष मन विद्ध होऊ शकतं? अशा प्रकारचे काही तुला अनुभव आलेले आहेत का, जे तू शेअर आहे, करू शकशील? आहे. 2003 साली मी मेडिकल ऑफिसर म्हणून नाशिकमध्ये होतो. त्यावेळेला कुंभमेळा झाला होता. त्या कुंभमेळ्यामध्ये एका साधूने साधारणतः सुट्टे पैसे उधळले होते. बर. ती उचलण्यासाठी लोकांनी चेंगराचेंगरी केली होती. अरे साधारणतः बापरे. 50 ते 55 लोक जखमी झाले होते आणि अशा लोकांना नाशिक सिव्हिलला आणण्यात आलं होतं.
तेव्हा लक्षात आलं की साधारणतः 38 लोक मृत झाले होते. त्यातल्या ते चेंगराचेंगरीमध्ये. 29 लोकांना मी डिक्लेअर केलं होतं डेथ म्हणून आणि 11 लोकांना डॉक्टर शिंगे म्हणून होतं त्यांनी डिक्लेअर केलं होतं. पण त्याच्या एक दुर्दैवाची बाब म्हणजे 2 डेड बॉडी अशा आल्या होत्या की ज्याचा चेंगराचेंगरीशी काही संबंध नव्हता. बरं. त्यांनी सांगितलं की यांची पण नावं याच्यात इन्क्लूड करा म्हणून. ओके. शेवटी सिव्हिल सर्जनने एक कमिटी नेमली होती आणि त्याच्यात ठरवलं होतं की फक्त 38 लोकांनाच ह्याच्यात त्यांचा हेतू ऍक्च्युली कॉम्पेन्सेशन चेंगराचेंगरीत मिळावा हा गेले असा ना? म्हणून. पण चेंगराचेंगरीत गेले तर त्यांना हा कॉम्पेन्सेशन मिळेल. अरे हा बापरे! हा म्हणजे फारच त्याच्यासाठी 2 हा समाजाच्या मनस्थितीचं मीच फारच म्हणजे वाईट चित्रण आहे हे खरं तर ऍक्च्युली. हो. आणि अजून काही निगेटिव्ह अनुभव तुला आलेले आहेत की ज्याच्यामुळे तुला खूप वाईट वाटलेलं आहे? सांगलीत असताना मी स्वतः ECG मशीन विकत घेतलं होतं. ते बरं. 18,000ला. तर ती सांगली सिव्हिलला 6 ECG मशीन विकत घ्यायचे होते. तेव्हा त्यांनी कोटेशन सर करायचं विकत घ्यायचं ठरवलं. तेव्हा मी बघितलं तर ते कोटेशन मिनिमम 25,000चं होतं. त्या हो. कन्सर्न माणसाला विचारलं, "अरे बाबा तू असं का करतोस?" तर मग तो स्वतःहून बोलला, की म्हणे तुला स्वतः वैयक्तिक हवं असेल तर 18,000 ऐवजी 17,000 देतो. पण कोटेशन मिनिमम 25,000च राहील म्हणून. हो. अच्छा. अच्छा. हा एक ऑलमोस्ट प्रकार 1.5 आहे. टाइम्स त्याची प्राइस नाही का? बापरे! हां. आपला आणि एक त्याच्यामुळे म्हणजे असं वाटायला लागतं गुणवत्ता की अरे हा पैसा मेंटेन कुठे होते, जातो पण आहे आणि असा प्रकारही होत असत. अच्छा. आता मला असं सांग की तुझी अनेक ठिकाणी बदली झाली आणि आता सध्या तू एड्स कंट्रोल बोर्डाचा डायरेक्टर म्हणून काम करतोस. त्यामुळे फारच वरच्या नाही, लेव्हलची पोस्ट आहे ही. डायरेक्टर म्हणून नाही, प्रशासकीय अधिकारी म्हणून आहे. ओके. प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासकीय अधिकारी. आहे. बरं. डायरेक्टर म्हणजे तुकाराम मुंडे अगोदर होते, आता अनुप कुमार यादव म्हणून आहेत. ओके. आता तू आधी सुरुवातीला सांगितलंस की तुझा मुख्य हेतू ह्याच्यामध्ये जाण्याचा होता की तुला नाशिक आणि त्याच्या आसपासच्या भागात राहायचं होतं. तुमची फॅमिली तिकडे आहे हो, आणि त्या हो, निमित्ताने तू हो, गेला. मग आता या हो, बदलीच्या हो. नोकरीमुळे तुमच्या फॅमिलीवरती काय परिणाम झाला? म्हणजे ते कसं तुम्ही कोप केलत? कारण तुझी बायको सर्जन आहे मला माहिती आहे आणि त्यामुळे तिचा स्वतःचा जॉब आहे सर्जरीचा आणि असं असताना वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असताना जरी उत्तर महाराष्ट्रातच होती, तरी डिस्टन्सेस खूप आहेत आपल्याकडे आणि रस्ते काही एवढे चांगले हो, नसतात की सहजासहजी ये-जा हो, करायला. हो. तर ह्या सगळ्या बदलीचा तुझ्या ह्याच्यावरती काय परिणाम झाला ते थोडक्यात सांगा मला? मला खरं आमच्या मिसेसने सपोर्ट आणि बच्चूने पण सपोर्ट केला. पण बराचसा काळ माझा नाशिक आणि घोटी या परिसरात गेला. अच्छा, ते जुळून त्यामुळे आले तुम्ही. हां. प्रॉब्लेम आला तो धुळे आणि जळगावच्या वेळेला. त्यावेळेला मग जाऊन येऊन करायचं मी. बरं. ओके. आणि आताही मुंबईहूनच जाऊन येऊन करतच. कारण मला असं वाटतं बऱ्याच वेळेला बदलीची नोकरी आहे म्हणून लोकं एम-पी-एस-सी मध्ये जायला तयार होत नाहीत. कारण मग ती बदलीच्या नोकरी जाण्याची आवश्यकता असतेच किंवा ते गेलं नाही तर मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतात आणि त्यामुळे बदलीची नोकरी नको म्हणून बऱ्याच वेळेला लोकं बहुतेक एम-पी-एस-सी मध्ये जात नसतील ॲक्चुअली. पण तुझ्याकडे खूपच नाही, म्हणजे कडू-गोड अनुभवांची शिदोरी आहे. पण सरकारी सेवेमध्ये असून सुद्धा तुला बरंच काही पॉझिटिव्ह काम करता आलेलं आहे आणि आय एम क्वाईट प्लीज्ड की तुझं जळगावचं सीटी स्कॅनिंग मशीन आणि धुळे मेडिकल कॉलेजची एवढी मोठी स्टेप तू सगळ्यांच्या मदतीने पार पाडलीस. तर आय थिंक दॅट्स रिअली पॉझिटिव्ह ॲक्चुअली. धन्यवाद. थँक यू. थँक यू एव्हरीबडी. Great. Thank you, Supu. That is हो, थँक यू. perfect. Thank you. Okay. आपली पुढची पॅनलिस्ट आहे माधुरी लोकापूर म्हणजे माधुरी जोशी. माधुरी तुझा राईट. किशोर तुला स्क्रीन ओके परफेक्ट. माधुरीबद्दल मी काय सांगू? माधुरी आणि मी अॅनाटॉमीच्या अॅनाटॉमीच्या एका टेबलवरती आम्ही होतो आणि अर्थातच वर्षा पण होती. त्यामुळे आम्ही 3 मराठी बोलणाऱ्या मुली त्या टेबलवरती होतो. मी आणि माधुरी एकत्र अभ्यास पण करायचो फर्स्ट इयरला असताना विशेषतः अॅनाटॉमीचा आणि माधुरीच्या आई-वडिलांचं एवढं मोठं वलय असून सुद्धा माधुरी वॉज ऑलवेज अ व्हेरी डाउन टू अर्थ पर्सन आणि माधुरी किती बबली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि स्वतः हसवणारी आणि लोकांना हसवणारी अशी माधुरी या पॅनलवरती आहे याचा मला खूप आनंद झालेला आहे. आणि काही माणसं अशी असतात की ज्यांना एकाच वेळी अनेक दगडांवरती हात ठेवून सक्सेसफुली हात ठेवून गोष्टी मॅनेज करणं जमतं आणि त्याच्यात माधुरी ही आहे असं मला वाटतं ऍक्च्युली.
तिने ऑलरेडी बऱ्याच गोष्टी अचीव्ह केलेल्या, एस्पेशली मेडिकल फील्डमध्ये पेन मॅनेजमेंट मधल्या हे आपल्याला माहिती आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती आहे की ती पेन स्पेशलिस्ट म्हणून काम करते आणि तिच्या अथक प्रयत्नामुळे पेन मॅनेजमेंट हा एक रेकॉग्नाइज्ड पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे करायला किती तिला कष्ट पडले असतील आणि किती लोकांना पत्रव्यवहार करायला लागला असेल आणि किती तिचा कॉर्नर फाईट करायला लागलेला असेल याची कल्पनाच केलेली बरी ऍक्च्युली. कारण आपल्याकडे पेनला अजूनही फारसं महत्व नाही आहे. पेन ही सोसण्याची गोष्ट आहे, मॅनेज करण्याची गोष्ट नाही असं अजूनही लोकांना वाटतं. त्यामुळे मला ते फारच एनकरेजिंग वाटतं. आणि त्याच्या पलीकडेही जाऊन माधुरीच्या अनेक अचीवमेंट्स आहेत आणि त्या मला आज सगळ्यांना दाखवायच्या आहेत. माधुरी, ऑन टू यू. तुझा स्क्रीन शेअर करायला सुरुवात कर प्लीज. एक्सलंट. तर माधुरी, आता मी तुझ्या जरी आपलं हे बियॉन्ड मेडिसिन असं वेबिनार असलं तरी तू काही फक्त पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट असं काम न करता त्याच्या पलीकडे जाऊन खूप काय काय केलेलं आहेस. आणि मी आत्ता जसं म्हटलं की पेन ही आपल्याकडे सोसण्याची गोष्ट आहे, मॅनेज करण्याची गोष्ट नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तू अशी एक काहीतरी कामगिरी केलेली आहेस की ज्याच्यामुळे पेन आणि त्याच्यासाठी असणारी इंटरव्हेन्शन्स जी आहेत ती वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या रेकॉग्नाइज करून रिएम्बर्स करतील याच्यासाठी तू जबरदस्त फाईट दिलेली आहेस. तर त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांग. ऍक्च्युली ना, म्हणजे हे टीमवर्क आहे. म्हणजे आय बिकेम प्रेसिडेंट लास्ट इयर ऑफ इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन. ॲज अ प्रोजेक्ट फॉर द इयर आय हॅड टेकन अप दिस इन्शुरन्स इश्यू. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने इन्शुरन्स खाली खूप वेळा पेशंट स्ट्रीट ऍडमिट. काय स्लाइड शो सुरू कर पुढची. करेक्ट. या. सो आमच्या असं लक्षात आलं आम्ही की पेन मॅनेजमेंटच्या प्रोसिजर्स या इन्शुरन्स खाली येत नव्हत्या. त्याचप्रमाणे अक्रॉस इंडिया आता हळूहळू जसे कोर्सेस यायला लागले, जसं आपल्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही सुरू केला MUHSच्या थ्रू 1 इयर सर्टिफिकेशन कोर्स, तसे खूप लोक आता 1 इयर सर्टिफिकेशन कोर्सेस. एम्स ऋषिकेशला तर त्यांनी आता DM पेन मॅनेजमेंट पण सुरू केलं. सो लास्ट 1 or 2 years वी हॅव बीन कंटिन्युअसली डुईंग. आणि DNB हॅज स्टार्टेड FNB in pain management, a 2-year FNB course. त्यामुळे now pain management has established. So we thought की we should have something under insurance, कारण बऱ्याचशा प्रोसिजर्स असतात त्या बिकॉज ऑफ हायर टेक्नॉलॉजी लाईक CT स्कॅन, C-arms, रेडिओ फ्रिक्वेन्सी, त्यांची कॉस्ट खूप हाय असते. बरोबर. नॉट ओनली वी गेव देम एन ऑप्शन की तुम्ही जर ह्या ऑफ्थॅल्मॉलॉजी सारख्या अंडर डे केअर केल्यात तर ते तुम्हाला पण सोयीचं जाईल. म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांना पण त्यांचं बिल कमी येईल आणि फॉर अस ऑल्सो इट विल बी अ गुड थिंग. सो नाव वी हॅड टू क्रिएट मेनी थिंग्स. आमच्या असं लक्षात आलं की हे आपल्या बस की बात नाही आहे. म्हणून मग आम्ही शेवटी सोसायटीच्या थ्रू एका एक्सपर्टला घेतलं, हु इज फ्रॉम ISB हैदराबाद. आणि त्या माणसाने आम्हाला चिकार कामाला लावलं. आपल्या कधी लक्षात येत नाही की ह्या इन्शुरन्सच्या गोष्टी आपण गृहीत धरतो, पण त्याच्यासाठी कोणीतरी कितीतरी गोष्टी केलेल्या असतात. सो लाईक वी क्रिएटेड ABCD ऍक्टिव्हिटीज, 200 प्रोसिजर्स कॅटेगरीज ठरवण्यात आल्या. त्याच्यासाठी युनिफॉर्म कोडिंग सारखं MIPSI म्हणून आम्ही केलं, मिनिमली इन्व्हेसिव्ह पेन अँड स्पाइन प्रोसिजर्स. आणि नाव दॅट इज ऑनगोईंग वर्क. पण ह्याच्यामध्ये डॉक्टर पंकज सुरंगे, डॉक्टर कैलाश कोठारी, म्हणजे माझी अख्खी टीम आहे ह्याच्यात. आणि आता मी प्रेसिडेंट नाहीये, पण आय स्टील वर्क एज अ चेअरपर्सन ऑफ दॅट. So this activity is ongoing. So in another 1 year we should be there. अरे वा, ही खूपच मोठी अचीवमेंट आहे. कारण आपल्याकडे आता हळूहळू इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स घेण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि काही लोकांना कंपन्यांमधनं पण इन्शुरन्स मिळतो. आणि त्यामुळे बरेच लोक आतापर्यंत पेन जी सोर्सेस होते की काही इंटरव्हेन्शन्स परवडत नाहीत किंवा रिएम्बर्स होत नाहीत, ऍटलिस्ट त्यांना ह्याच्यामधनं दिलासा मिळेल ऍक्च्युली. माधुरी, तुम्ही लोकापूर फाउंडेशन तयार केलेलं आहे आणि त्यामार्फत तुमच्या गावांमध्ये, म्हणजे आता तुझ्या वेबिनारचं टायटल असं आहे की लव्हासा ते अथणी. मी उलट्या दिशेने चाललेली आहे. मी आधी अथणीला आणि मग आपण लव्हासाला जाणार आहोत. तर मला तुमच्या फाउंडेशन आणि त्याचं काम जे तुम्ही भरीव केलेलं आहे त्याच्याबद्दल जरा माहिती सांग. लोकापूर हे अथणीच्या जवळ झुंझुरवाड म्हणून खेड आहे. एक 2 ते 3 हजाराची लोकवस्ती आहे. फक्त शेतकरी किंवा शेतीशी संबंधित लोकच तिथे असतात. आणि ह्या अशा प्रकारच्या घरातून, हा खूप जुना फोटो आहे. ओके. अशा प्रकारच्या घरातून हा माणूस पुढे आला. शेतकरी होता तरी सुद्धा शिक्षण घेतलं. त्या शिक्षणाच्या मध्ये तेव्हा जमखिंडीला त्यांच्या काकांनी बिऱ्हाड केलं होतं आणि म्हणून जमखिंडीचे राजे पटवर्धन जे होते त्यांनी पुण्याचं आपलं SP कॉलेज काढलं, तुला माहितीच असेल.
हो. आणि त्या भागातल्या विद्यार्थ्यांना तिथे नादारी मिळायची. म्हणजे परिस्थिती ज्यांची नाहीये त्यांना फी माफी आणि त्यांना हॉस्टेलवरती राहण्याची सोय वगैरे राजेसाहेबांच्यामुळे एसपी कॉलेजला व्हायची. म्हणून ते एसपी कॉलेजला आले आणि त्यांनी सुरू केलं. सो ही वॉज व्हेरी कन्सर्न. ही नेव्हर फॉरगॉट हिज रूट्स. पुढे यश मिळालं, सगळं झालं. सो वी ऑलवेज थॉट की त्या भागासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. अतिशय दुर्गम भाग आहे. म्हणजे आम्ही तिथे गेलो तेव्हा पावसाळ्यात वाटच नसते, होडीने जायला लागतं. ओ. इतकं ठिकाण होतं. सो ते कायम जनरस होते. म्हणजे कारण पैसे असणं आणि पैसे देणं ह्याच्यात हे सगळं मानसिक असतं असं मला वाटतं. म्हणजे इट इज ऑन युअर ॲटिट्यूड. कुठल्याही म्हणजे किती इन्कम असलेला माणूस किती मदत करायची असेल तर जरूर करू शकतो. हे मी माझ्या सासऱ्यांवरून पाहिलं. सो वी फॉर्मलाइज्ड इट इन फॉर्म ऑफ अण्णाचार्य लोकापूर फाउंडेशन. म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचं नाव द्यावं अशी त्यांची इच्छा होती. सो वी डिड बर. इट. ओके. नंतर काय झालं 2008 मध्ये अथणीला कॉलेज नव्हतं. तर त्यांच्याकडे जी जेई सोसायटी जिथे माझ्या सासऱ्यांनी शिक्षण घेतलं होतं ज्या शाळेत, त्याच्या ज्युनियर कॉलेजसाठी सुधा मूर्तींनी, कारण त्यांचे वडील त्या भागातले होते, ओके. हो. डॉक्टर कृष्ण, तर त्यांनी ज्युनियर कॉलेजपर्यंत देणगी दिली. मग पुढे काय, कारण ह्या भागातल्या मुलांना आयदर बेळगावला तरी जायला लागायचं किंवा महाराष्ट्रामध्ये यायला लागायचं. बरोबर. कारण जवळपास दुसरं कॉलेज नव्हतं. महाराष्ट्रात यायचं तर भाषेची, राहण्याची अडचण व्हायची. बेळगावकडे गेले तर खर्चाची सुद्धा यायची, कारण शहरात जायची. मुली तर जायच्याच नाहीत. त्यामुळे 10वी-12वी नंतर त्यांची लग्न करून द्यायचे राईट. किंवा मुली गेली तरी सुद्धा मग छोटे कोर्सेस करायची. म्हणून तिथे सुरू करायचं म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली होती. आणि मग तेव्हापासून म्हणजे फर्स्ट प्रोजेक्ट वी हॅड डन लॉट ऑफ स्मॉलर प्रोजेक्ट्स. तर फर्स्ट कॉलेज आम्ही तिथलं सुरू केलं. त्याला कृष्णराव लोकापूर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स. दिस वॉज स्टार्टेड इन हे आता तुमचं 2009. पदवी कॉलेज तुम्ही सुरू केलं नाही का? म्हणजे सुधा मूर्तींच्या सहकार्यांनी ज्युनियर कॉलेज सुरू झालं आणि त्यामुळे तुम्ही आता पदवीच्या शिक्षणाची मुलांना सोय करून दिलेली आहे. हे कॉलेज 2010 मध्येच म्हणजे 2009 मध्ये ओपनिंग झालं. नंतर सगळ्या परमिशन्स घेऊन त्याच्यानंतर ते सुरू झालं. आणि याच्यासाठी खास कौतुकाने नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती स्वतः आले होते ह्या कॉलेजच्या ओपनिंगला. आणि दिस वॉज इन 2010. सो वी वर व्हेरी लकी दॅट वी हॅड देम फॉर दिस काइंड ऑफ अ फंक्शन. हो. हो. आणि दिस पण इज द आता बिल्डिंग ऑफ तुम्ही द त्याच्या पुढे पण जाऊन तिथे व्होकेशनल कोर्सेस सुरू केलेत, बरोबर? म्हणजे आता तिथल्या स्टुडंटची संख्या वाढायला लागलेली आहे. तर त्यांच्या बऱ्याच बॅचेस आता ऑलरेडी बाहेर आल्या असतील आणि त्यामुळे तुम्ही आता व्होकेशनल ट्रेनिंग द्यायच्या दृष्टीने सुरुवात केली आहे, बरोबर? हो, कारण त्या भागामध्ये असं लक्षात आलं की खूप म्हणजे आता शेतकी विद्यालयाचे कोर्सेस सुद्धा सुरू करायची अशी एक तिथे हे चाललेली आहे. त्याच्यासाठी बऱ्याच परमिशन्स वगैरे लागतात, कारण आपलं कॉलेज इज अटॅच टू राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी, बेळगावची जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये. ओके. सो तिथून ते परमिशन्स येतील. आणि मुख्य म्हणजे असं लक्षात आलं की नुसत्या डिग्रीला किंमत नाहीये. सो दे हॅव टू हॅव सम काइंड ऑफ अ करिअर बाय विच दे कॅन सेल्फ सस्टेन. म्हणजे ज्याला आत्मनिर्भर करायचं असेल तर आपल्याला करता येईल. म्हणून त्याच्यासाठी हे ITI सारखे कोर्सेस सुरू करायचे, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आणि हे. अरे वा, त्यांची गरज असतेच ना. आणि ह्या लोकांची, त्या लोकांची ऍक्च्युली पदवीधर लोकांपेक्षा जास्त गरज असते आणि पदवीधर लोकांना जी काय गरज असते. व्हेरी गुड. आणि मस्त बिल्डिंग आहे आणि फिनॉमिनल. लॉकडाऊनच्या काळामध्ये कळलंच, हे मशीन बिघडलं, ते मशीन बिघडलं, खूप हो. गोष्टी झाल्या. हो. तर याच्यामध्ये 17 क्लासरूम्स आहेत. त्याच्यात सायन्स लॅबोरेटरी, कॉम्प्युटर लॅबोरेटरी. ऍक्च्युली कॉम्प्युटर लॅबोरेटरी परत इन्फोसिसनी मदत केली आपल्याला. आणि डिजिटल लायब्ररी बरोबर हे सगळे कोर्सेस, स्किल्स डेव्हलपमेंट सुरू आहे. सध्याला तिथे 1500 स्टुडंट्स वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. खूपच मोठी अचीवमेंट आहे ही. तुमच्या फाउंडेशन मार्फत तुम्ही अजूनही काम केलेलं आहे तुमच्या एरियामध्ये आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही तुमच्या डोनेशन आणि सहकार्याने आणि इनिशिएटिव्हनी तिथे एक सुंदर मंदिर तयार करून दिलेलं आहे की जे पूर्वी दुर्गम होतं किंवा जे पावसात वाहून गेलं असं जे काही झालेलं होतं, तर त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांग. ऍक्च्युली त्याची काय गंमत झाली की तिथे थोडीफार जमीन असल्यामुळे आम्ही जातो, ह्या कॉलेजच्या निमित्ताने जाणं होतं, त्यामुळे बरोबर. तिथल्या लोकांशी खूप संबंध असतो आपला. तर तेव्हा असं काय झालं की तिथे एक हनुमानाचं मंदिर होतं आणि त्याची पडझड झाली. ते बांधकाम कच्चं होतं, मधला गाभारा फक्त दगडी बांधलेला होता आणि अतिशय सुंदर मूर्ती. आता त्या मूर्तीचं ओरिजिन तर तिथल्या लोकांना पण माहित नाही. म्हणजे 100 वर्षापूर्वी राजूच्या आजोबांनी गावांनी परिश्रम करून ते मंदिर क्रिएट केलं होतं. हे तुला इथे ह्या फोटोमध्ये दिसेल मागे,
हे सगळं पडलेलं मंदिर आहे. ओके. खूप पडझड झाली म्हणून त्यांनी तात्पुरतं तर वरती एक पत्रा लावून ते बरोबर. मंदिराला म्हणजे देवाच्या वरती आच्छादन असावं म्हणून ठेवलं होतं. मग आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही मदत करा, हे काहीतरी बांधा. पण आम्ही तिथे गेल्यावरती गंमत काय झाली की इतक्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या. आधीचं मंदिर छोटं होतं आणि हे होतं. पण आमच्या असं लक्षात आलं, म्हणजे आम्हालाही कळेना की मंदिर कशासाठी पाहिजे ह्यांना. तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की हे आमचं गाव छोटं आहे. त्यामुळे देऊळ ही एक कट्टा असल्यासारखी जागा आहे. ते सोशल त्या सोशल ठिकाणी गॅदरिंगची जागा आहे. म्हणजे देऊळ हे फक्त देऊळ नाहीये ऍक्च्युली, नाही का? हो, हो. सोशल प्लेस आहे ती. हॅपनिंग प्लेस आहे. Absolutely. So in their life, this temple had a lot of significance. They used to gather over there. तिथे वरती बायका गप्पा मारत बसायच्या. तिथे लहान मुलं अभ्यासाला यायची. जेवणावळी व्हायच्या, लग्न लागायचे आणि मुख्य तंटे सोडवले जायचे. बरोबर. म्हणजे गावामध्ये कुठलीही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ देत नाही. तिथे पण अचाट मंडळी असतात, खूप गोंधळ घालतात. पण ते सगळेजण पंचायत कमिटी पुढे येऊन त्यांचे निर्णय होतात. हे मंदिर जेव्हा आम्ही करायला गेलो तेव्हा गंमत अशी झाली की राजूला टाइमपास कानडी येतं. पण हे तिथल्या डायलेक्ट मध्ये हे लोक एक्साइटेडली बोलायला लागल्यावर काही मी आता समजेना. तुला तेच विचारणार होते की तुला कानडी येतं का? मला थोडं थोडं येतं आणि मला कोणीतरी शांतपणे बोलत असेल तर मला समजतं. पण हे एवढे सगळे गँग ओरडायला लागल्यावर कळेना. बरोबर. म्हणून तिथल्या मशिदीच्या मुल्लाजींना बोलावून आणण्यात आलं. हो, आणि ते गंमत मुलाजी आहे. म्हणजे मुल्लाजींनी आम्हाला समजून सांगितलं की ह्यांना काय पाहिजे आणि त्यांना समजून सांगितलं की आम्ही काय काय करायला तयार आहोत. वाव. त्यामुळे आधी आम्हाला असं वाटलं की थोडंफार काहीतरी होईल. पण ते हळूहळू खूप वाढत, ह्याला एक गच्ची पाहिजे, त्याला अमकं पाहिजे, त्याला सोहळ्यासाठी स्वयंपाक करायला स्वयंपाकघर पाहिजे, असं करत 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 ते सगळं खूप वाढलं. पण शेवट त्याचा खूप छान झाला. ते मंदिर हो. जे होतं ते लोकांना अतिशय आवडलं. अच्छा. आणि बघूया. आणि देवाची मूर्ती मी म्हणतो तशी जुनी आधीपासूनची होती. अम, ह्याचा एक खूप गोड व्हिडिओ होता. म्हणजे हा जेव्हा सुरू केलं मंदिर तेव्हा लोक इतके एक्साइट झाले होते. किशोर दाखवू शकशील व्हिडिओ? ह्या लोकांना किती त्यामध्ये सगळं व्हेरी गुड. याच्यावरनं लगेच कळतं की ती किती हॅपनिंग प्लेस आहे आणि लोकांना किती त्याचं महत्व आहे लगेच लक्षात आलेलं आहे ऍक्च्युली. ओके. हे मंदिर माझ्या परिचयाचं आहे. आणि आम्ही सासवडला इंटर्नशिप करत असताना या मंदिरामध्ये बऱ्याच वेळेला जायचो ऍक्च्युली, कारण ते आमच्या PHC पासून चालण्याच्या अंतरावरती होतं. मला माहिती आहे हे मंदिर. हे सांगावटेश्वराचं मंदिर आहे सासवडचं. हो. नाही, आणि वटेश्वराचं मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे हेमाडपंथी आणि आम्ही जायचो तिथे चालत ऍक्च्युली. परफेक्ट. वाव. किती दिवसांनी बघितलं, वर्षांनी. अगं तुला माहितीच असेल मग की हे मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे. म्हणजे 13व्या शतकात वगैरे त्याचं बांधकाम झालं असेल असं वाटतं. आणि चांगदेवाची कथा तर सगळ्यांना माहिती असेल. ज्ञानेश्वरांच्या बरोबर चांगदेव म्हणजे ते वाघावर बसून गेले, मग ज्ञानेश्वर आणि बंधू भगिनी भिंतीवर बसून त्यांना भेटायला गेले वगैरे. तर हे चांगावटेश्वराचं मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे. शिवाचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे. अखंड दगडाचा नंदी आहे. आणि ह्यात नंतर काय प्रॉब्लेम होतात ह्या सगळ्या देवळांचे आपल्याला देऊळ बघण्याची इतकी सवय आहे की आपल्या लक्षात पण येत नाही की आपल्याकडे काय प्रचंड हेरिटेज आहे. दिस इज समथिंग वी नीड टू रिअली प्रिझर्व, टेक गुड केअर. व्हॉट हॅपन्स इज की ह्याच्यामध्ये झाडं उगवतात, त्याच्यावरती शेवाळं बसतं, लोक तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी लिहित असतात. त्यामुळे ह्या मंदिरांची दगडांची झीज व्हायला लागते. बरोबर. बऱ्याच ठिकाणी तिचा भाग गुळगुळीत झालेला दिसतो. सो व्हॉट
वी वर अप्रोच्ड वॉज की काही काही ठिकाणी हे खूप खराब झालं होतं, तर त्याचं काय करता येईल. सो ऍक्च्युली वी प्रोड्यूस सम काइंड ऑफ अ सोल्युशन, ज्याला आपण वज्रलेप म्हणू शकतो. तर एक सिलिकॉनचं सोल्युशन असं LKSIL 290 म्हणून एक प्रॉडक्ट होता आमच्याकडे. सो वी ऑफर टू डू द क्लिनिंग अप आणि त्याला प्रोटेक्शन ऑफ द टेम्पल. म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो आणि मग हे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ते सगळं अख्खं देऊळ क्लीन करून घेतलं. ते सगळं त्याच्यावरची धूळ काढून जुने बसलेले लेयर्स त्याच्यावरती प्रेशर क्लिनिंग पण केलं. हाताने पण ते खरवडून जेवढे अलगद हाताने काढता येतील तेवढे केले. त्याच्यावरती झाडं उगवली होती ती काढून टाकण्यात आली. त्याच्यासाठी तणनाशकं वापरण्यात आली आणि मग त्याच्यावरती आम्ही एक प्रकारचा मी तुला म्हणतात असा लेप दिला. आणि अच्छा. आता तुला लक्षात येईल हो. की ह्या लेपामुळे काय झालं की हे जसं आधी दिसत होतं आणि हे नंतर दिसत होतं ते तुला लक्षात येईल. तर त्याच्यामध्ये बेसिकली काय झालं, या क्लिअर सोल्युशनमुळे सगळे पोरस सरफेसेस असतात ते वॉटर रिपेलंट होऊन जातात आणि त्याच्यावरती नंतर झाडं शेवाळं हे प्रॉब्लेम्स येत नाहीत कित्येक वर्षांसाठी आणि त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर प्रोटेक्ट होतं. आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काही कारणात लोकांनी कुठेतरी निखळला एखादी गोष्ट तर ते तिथे सिमेंटनी बांधतात. पुरातत्व खात्याकडून ह्याच्यासाठी काही प्रोटोकॉल मिळू शकला तर फार बरं होईल. त्याचप्रमाणे ही ऍक्टिव्हिटी जर CSR खाली आली तर बऱ्याच कंपन्या ह्याच्यात मदत करायला आणि आपल्या ह्या अवशेषांचं जतन करण्यासाठी पुढे येतील. अँड वी कॅन कन्झर्व दिस हेरिटेज. दिस इज अ फिनॉमिनल हेरिटेज. इफ यू गो टू US यू पण त्याचं फाइंड एन्व्हायरमेंटल डॅमेज पासून प्रोटेक्शन व्हायला पाहिजे ना, या सगळ्या वास्तूंचं एन्व्हायरमेंटल डॅमेज पासून प्रोटेक्शन व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जे सोल्युशन त्याला दिलेलं आहे ते म्हणजे वेदर प्रूफ आहे असं म्हणायला हरकत नाही, ऍटलीस्ट काही दशकं तरी, नाही का? दशक नाही म्हणता येणार पण या म्हणजे अप टू 1 दशक तरी 8 ते 10 वर्ष. राईट. आता मला पुढचा एक तुला प्रश्न विचारायचा होता माधुरी, कारण आपल्याकडे असं म्हणतात की शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, बरोबर आहे? आणि आपण सगळेजण बेसिकली कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही कुठल्याही कारणाने याच्यासाठी फार प्रयत्नशील असतो. आणि मला हेही माहिती आहे की तू आता तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये तू अपेक्स नावाची जी संस्था आहे तुमच्या लव्हासाच्या रेसिडेन्शियल असोसिएशनची, त्याची सेक्रेटरी आहेस. आणि आम्हाला सगळ्यांना लव्हासा हे माहिती आहे कारण त्याच्या खूप जाहिराती पूर्वी बघितलेल्या होत्या की ही एक सेल्फ सफिशियंट टाउनशिप आहे आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सेल्फ सफिशियंट टाउनशिप, की तिथे सगळ्या सोयी, लोकांना रोजगार असं एक तयार होईल आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि ते आम्ही बघितलेलं होतं, त्याच्या जाहिराती होत्या आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये घरं घेतलेली होती. पण इट सीम्स लाईक थिंग्स डिडंट गो अकॉर्डिंग टू प्लॅन, बरोबर? आणि तुला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन बरंच काय काय करायला लागलेलं आहे आता. तर तुझी त्याच्या बद्दलचा जो लढा आहे आणि जे काय तू करते आहे जबरदस्त काम, ते जरा आम्हाला सांग. आय नो, इवन किशोरशी बोलताना किशोर वॉज व्हेरी क्युरियस टू नो अबाउट लव्हासा, कारण लव्हासाचं नाव इट बिंग फ्री इंडियाज फर्स्ट हिल स्टेशन सिटी अशी जाहिरात केली होती आणि प्रचंड लोकांनी त्याच्यामध्ये उत्साह दाखवला होता. खूप लोकांनी तिथे भेटीगाठी दिलेल्या आहेत. काही काही कॉन्फरन्सेस, मेडिकल कंपन्यांनी तिथे सिम्पोजियम्स केले होते. सो बेसिकली दिस सिटी वेन वी ऑल गॉट इन्व्हॉल्ड इन टू इट, यांच्याकडे HCCच्या अजित गुलाबचंदनी बांधलेली होती आणि त्यांच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत हे तसं वाटलं. म्हणून 2008 नंतर चिकार लोकांनी जवळजवळ 2000 लोकांनी त्याच्यामध्ये घरं घेतली, अपार्ट फ्रॉम बिझनेस ओनर्स. म्हणजे तिथे फॉर्च्यून हॉटेल होतं किंवा मर्क्यूर हॉटेल होतं, वॉटरफ्रंट शॉची हॉटेल्स होती. हो हो, कारण म्हणजे त्यांची अपेक्षा अशी होती की 5 व्हिलेजेस ही फायनली लव्हासामध्ये येतील. पहिला फेज 1 विल बी 2000 हेक्टर्स आणि दुसरा विल बी 3000 हेक्टर्स अशी जागा त्यांना मिळालेली होती. आणि तिथे शाळा, कॉलेज, हॉटेल्स, कन्व्हेन्शन सेंटर, रेस्टॉरंट्स, रिटेल शॉप्स, बँका, हॉस्पिटल हे सगळं येऊन तिथे परिपूर्ण हे तयार होईल असं वाटलं. परंतु जेव्हा ते डेव्हलप व्हायला झालं, लोक बघायला गेले, तेव्हा खरोखर तू ही जर काही चित्र बघितलीस ना, तर कल्पना, आय एम शुअर की इंग्लंडमध्ये तुला जी सिनरी दिसेल किंवा युरोपमध्ये जशी दिसेल तशी तुला इथे दिसेल. फॅब्युलस. आणि हे जर तू चित्र बघितलंस तर इथे ऍक्च्युली सिनियर सिटीजन्सच्या साठी त्यांनी एक आशियाना उत्सव म्हणून केलं. तिथे सुद्धा यू हॅव गॉट अबाउट फ्यू हंड्रेड्स ऑफ फॅमिलीज लिव्हिंग. सो दिस टर्न्ड आउट टू बी, दिस वॉज सपोज टू बी अ फेनॉमिनल थिंग. पण गंमत काय झाली की 2010 पर्यंत त्यांचं जोरात काम सुरू होतं, त्यांनी घरं विकलेली होती आणि 2012 मध्ये ते आम्हाला पोझिशन देणार होते. परंतु मधल्या काळामध्ये 2010 मध्ये
MOEF म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट, त्यांनी त्यांचं काम थांबवलं. आणि त्याच्यानंतर काही त्यांच्या सगळ्या चौकशा सुरू झाल्या. आम्हाला सुद्धा तेव्हा बरंच कळलं. मेधा पाटकरांनी तिथले काही एक थोड्या मुठभर लोक तिथले नाराज होते की त्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांच्यावरती फोर्स करण्यात आलं, अशी त्यांची हे होती. त्या वतीने आंदोलनं झाली. आणि मग जवळजवळ 1.5 वर्षानंतर 2011च्या सुरुवातीला एंडला हा बॅन उठला. पण गंमत काय झाली, तेवढ्या वेळामध्ये ह्या माणसाची कर्ज वाढली, त्याचे फायनान्सर्स बॅकआउट झाले. वाव. बरेच म्हणजे ऑक्सफर्ड किंवा नासा सारखी लोकांनी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि जे कॅम्पसेस करणार होते फॉर द फर्स्ट टाइम ओव्हरसीज कॅम्पसेस, they got cancelled. So Lavasa began defaulting and finally in 2018 म्हणजे त्याच्या 2-3 वर्ष आधी त्यांनी संपूर्ण कामच बंद केलं होतं आणि त्याच्यानंतर इट वेंट इनटू NCLT. सो इट्स अ नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल. म्हणजे आपण दिवाळखोरी म्हणतो तसं जर डिक्लेअर केलं एखाद्या कंपनीनी तर फायनली इट गोज टू NCLT सो दॅट त्याची फेररचना करता येते का, ते दुसऱ्या कुठल्या बिडरला विकता येतं का, त्याच्यासाठी हे कोर्ट येतं. ऍक्च्युली माझं काय झालं की मी आय गॉट इन्व्हॉल्ड बिकॉज आय हॅव अ प्लेस आणि मला त्याचं हे पण मिळालेलं होतं, पोझिशन पण मिळालं इन 2012. मग नंतर एक जण येऊन म्हणले, अहो ते आता NCLT मध्ये गेले, हे झाले, इथे मेंटेनन्स होत नाही, तर आपण एक कमिटी करून करायला पाहिजे. म्हणजे तो RP म्हणजे रिझोल्युशन प्रोफेशनल जो इन्चार्ज असतो, जो प्रशासक असतो ह्या सगळ्यावरती, तर तो व्यवस्थित काम करतो की नाही आपण बघूया. तर मला काय वाटलं की बरोबर आहे की म्हणजे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आता इथे दिवे लावायचे रस्त्यावर वगैरे इथपर्यंत. ह्याची व्याप्ती किती आहे लक्षातच आलं नाही. कारण कित्येक लोकांना आमच्या हातात निदान आमची ब्युटिफुल घरं तरी होती आणि लवासा इज अ व्हेरी प्रिटी प्लेस. पण मोर दॅन 1000 पीपल डिड नॉट गेट देअर हाऊसेस. हे असे रिकामे सांगाडे उभे करून ठेवले सगळीकडे. म्हणजे बऱ्याच लोकांनी आयुष्याची पुंजी त्याच्यात घातली असणार नाही का ग? असं म्हणजे रिटायरमेंट किंवा स्वप्नातलं घर घेण्यासाठी लोकांनी पैसे खूप घातलेले असणार त्याच्यामध्ये. अगं कल्पना, आपल्याला सगळ्यांना वाटतं की तिथे काहीतरी फार श्रीमंतांची घरं वगैरे असं, पण तिथे स्टुडिओ अपार्टमेंट पासून होती. आणि मुंबईच्या कित्येक म्हणजे अक्षरशः क्लार्क लेवलच्या लोकांपासून, कारण त्यांना मुंबईत घर घेणं शक्य नव्हतं. बरोबर. सो दे थॉट की ते तिथलं घर सोडायचं, 1 रूमचं घर सोडून इथे त्यांना 1 बेडरूमचा फ्लॅट मिळू शकत होता त्या किमतीत. त्यामुळे असं कित्येक लोकांनी आपले प्रॉव्हिडंट फंड्स घातलेत, कित्येक लोकांनी कर्ज घेतली आहेत आणि ती कर्ज चालू राहतात ताबा बरोबर. मिळाला नाही तरी. आता रेरा वगैरे आलं, पण रेरा याच्या अगोदरच हे NCLTत गेलं ना, त्यामुळे ह्याला रेरा लागूच होत नाही. अच्छा. त्यामुळे ह्या लोकांना रिकोर्सच नाहीये काही. सो दे आर मॅड. फायनली ह्या लोकांनी काय सांगितलं, कित्येक बिल्डिंग आता बघ, ह्या बिल्डिंग सारख्या 80% काम पूर्ण झालंय, आम्ही फिनिशिंग करतो, त्याची परमिशन मिळेना. आता काही लोक जे NGOचे होते ते म्हणले हे वेस्टर्न घाट्स आहे, हे नॅशनल हेरिटेज आहे, युनेस्कोचं प्रोटेक्टेड आहे, तर आता तुम्ही हे सगळं पाडून टाका. पण या सगळ्या ऑब्स्टॅकल्स मधनं आता तू मार्ग कसा काढलास हायकोर्टापर्यंत ते नेण्याचा? तर आम्ही काय केलं, आम्ही सगळ्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचा प्रयत्न केला आणि वी फॉर्म दिस अपेक्स असोसिएशन ऑफ लव्हर्स प्रॉपर्टी ओनर्स. दॅट इज व्हॉट अपेक्स इज. फॉर्मेशन मध्ये मी नव्हते, कारण ही म्हणजे तोपर्यंत मी इन्व्हॉल्ड नव्हते, खूप लोक होती. मग त्यांच्यात चिकार भांडणं झाली आणि मग ते काय झालं, इलेक्शन झाल्या तेव्हा मला एक न्यूट्रल म्हणून ते एका माणसाने येऊन म्हटलं, भरा की तुम्ही फॉर्म. मला काय वाटलं आपल्याला कोण ओळखते, भरला फॉर्म. मी निवडून आल्यावरती मलाच चक्कर यायची पाळी आली, कारण मला खरंच कोणी माहित नव्हतं. पण त्याच्यानंतर मग काय गंमत झाली की काही केसेसमुळे मग पुण्याच्या सोसायटी रजिस्ट्रारकडे, चॅरिटी कमिशनरकडे, मुंबईच्या हायकोर्टामध्ये आणि NCLT मध्ये सगळीकडे आम्हाला केसेस दाखल करायला लागल्या. आणि ह्याच्यानंतर की बाबा लिक्विडेशन मध्ये गेलं तर काय करायचं, ह्या लोकांना परमिशन मिळवून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर तिथे गावकरी आहेत, त्या गावकऱ्यांना जवळजवळ 8-10 हजार लोकांना तिथे जॉब्स होते. बरोबर. कोणी बांधकामात होतं, कोणी हॉटेलमध्ये काम करत होतं, कित्येक जॉब्स होते. हे लोकांना म्हणजे जसं महात्मा गांधी म्हणायचे की खेडी स्वयंपूर्ण बनवा, तर हे तिथल्या तिथे त्यांना जॉब मिळवण्यासाठी फार उत्तम साधन होतं की टुरिस्ट प्लेस म्हणून इट कुड हॅव कम अप, एज्युकेशनल हब झालं असतं, म्हणजे पर्यावरणाला काही हानी नाही असं. सो राईट नाव आय एम फायटिंग टू मेंटेन सिटी ऑफ लव्हासा. ऑफकोर्स आय हॅव गॉट अ ह्यूज टीम ऑफ फॅब्युलस पीपल. वी आर द ऑफिस बेरर्स आणि त्याच्यामध्ये CEO आहेत, डेकोरेटेड आर्मी ऑफिसर्स आहेत, हे सुरेश गोस्वामींसारखे फिल्म मेकर्स आहेत. So a fantastic group of people, and we are fighting to keep the city afloat, and we are fighting to get justice, possession for the non-possession holders. आय थिंक आणि ह्याच्या चॅरिटेबल आहे. म्हणजे काही लोक असं म्हणू शकतील की म्हणजे मी तर असं म्हणेन की ठीक आहे, तुला म्हणजे आपल्याकडे साधारण म्हणजे आपल्याला मला काय त्याचं अशी एक वृत्ती असते. तसं म्हटलं तर तुझ्या दृष्टीने तुला तुझं घर मिळालेलं आहे,
तुमच्या दृष्टीने ते हॉलिडे होम आहे, तुमचं काही तिथे रोजीरोटी अवलंबून नाही आहे आणि असं असताना सुद्धा तू इतर लोकांसाठी त्याच्यात फाईट करते आहेस, त्यांचा प्रश्न तडीला लागावा ह्याच्यासाठी, हे फार क्रेडिटेबल आहे असं मला वाटतं. कारण अदरवाईज लोक इन्व्हॉल्व व्हायला बघत नाहीत याच्यामध्ये ऍक्च्युली, की माझं मिळालेलं आहे, कोणीतरी दुसरं बघून घेईल असं ते होतं. आय थिंक दॅट्स क्वाईट क्रेडिटेबल आणि आय विश यू ऑल द बेस्ट इन दॅट फाईट सक्सेसफुली. आणि आतापर्यंत जी काय सगळी व्हेंचर्स तू इतक्या सक्सेसफुली कॅरी फॉरवर्ड केलेली आहेस, तसंच हेही होईल अशी मला खात्री आहे तुझ्या लिडरशिप आणि टीम वर्क मध्ये. थँक्यू. Thank you so much. Thanks, Kishore. Thanks, Kalpana. And thanks everybody else, whoever has joined in. ओके. आता Right. आपला Yeah, go ahead. Sorry, Kalpana. ओके, आपला शेवटचा पॅनलिस्ट आहे अविनाश जोशी. आणि आता तसं म्हटलं तर मी आणि अविनाश शेजारच्या बॅचेसमध्ये होतो, जोशी काबरा असे असल्यामुळे. आणि असं असताना सुद्धा आपल्याला एकमेकांची किती कमी ओळख असते हे मला त्याच्याशी आता मी जेव्हा बोलत होते तेव्हा लक्षात आलं. आणि आपण नुकतंच त्याला कोविड वॉरियरचं अवॉर्ड वगैरे मिळालेलं बघितलेलं होतं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. त्याच्या वेगवेगळ्या अचिव्हमेंट्स आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि त्याच्यामुळे मी त्याला या पॅनलवरती बोलवलं. आणि त्याच्याशी बोलत असताना त्यांनी म्हणजे अमळनेर तर मी कधी गेलेली पण नाही ऍक्च्युली. आणि तसं म्हटलं तर हे तालुक्याचं गाव आहे, जिल्ह्याचं गाव देखील नाही आहे. आणि अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी असं म्हटलं जातं. कारण साने गुरुजींचा पहिला शिक्षकाचा जॉब तिथल्या प्रताप हायस्कूलमध्ये होता. आणि साने गुरुजी भूमिगत असताना अविनाशच्या घरी, जुन्या घरी राहिलेले होते. त्यामुळे त्यांचा खूप साने गुरुजींशी संबंध आणि स्नेह आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्या पार्श्वभूमीवरती अविनाशनी तिथे जे जे काय अचीव्ह केलेलं आहे त्याच्या टीम बरोबर, त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला खरोखर दम लागला, असं मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगते, माझ्या फिटनेस असूनही. तर त्याच्यामुळे अविनाश या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या त्यांनी अचीव्ह केलेल्या आहेत आणि ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे, की मराठी वाङ्मय मंडळ, कारण पहिलं साहित्य संमेलन 1952 मध्ये म्हणे अमळनेरला झालं होतं. अमळनेरला खूप ऐतिहासिक आणि साहित्यिक परंपरा आहे आणि त्याच्या आसपासच्या गावांना. आणि आता शिवाय अविनाशनी स्वतः काही नाटिका किंवा मोनोलॉग्स लिहिलेले आहेत. आणि त्यांनी मला विनंती केलेली आहे की त्याचा एक मोनोलॉग मी शेवटी तुम्हाला अभिवाचन करून दाखवावं, तेही मी करणार आहे. होपफुली आय विल डू जस्टिस टू दॅट. पण मला आता अविनाशकडनं ऐकायला आवडेल की त्यांनी काय काय अचीव्ह केलेलं आहे आणि त्याचा
त्रास होत नाही. स्लाइड पुढे जायला पाहिजे का? येस. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींमधनं मला एक कळलं की समाजामध्ये आपण ह्या गोष्टींना जर लोकांबरोबर राहिलो तर आपण ह्या समाज प्रवाहात जाऊ शकतो. आणि वैद्यकीय पेशामध्ये मी असं म्हणेन की जितकं तुम्ही लोकांमध्ये जाऊन मिसळता, जितकं तुम्ही लोकांमध्ये असता, तितके तुम्ही लोकप्रिय असतात आणि तुमचे प्रॉब्लेम पण कमी होतात. कारण लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्या विविध अंगाची ओळख त्यांना होते. तसंच मी साहित्य संमेलन एक घेतलं होतं. तेव्हा 7 वर्षापूर्वी मी आमच्या इथल्या वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष झालो. वाङ्मय मंडळाची एक स्टोरी मला तुम्हाला अशी सांगावीशी वाटेल की मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेर हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या नंबरचं एक असं वाङ्मय मंडळ आहे की सगळ्यात अतिप्राचीन 1952 साली याची स्थापना केली होती. 1952 साली प्रताप महाविद्यालयामध्ये मराठीचे जे फाटक म्हणून प्रोफेसर होते त्यांनी मराठीला एक व्यासपीठ मिळावं आणि तिथून मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात व्हावी अशा पद्धतीचा तो सुरू होता. त्यावेळेला नासी फडके, प्रके अत्रे, माधव जुलियन वगैरे सगळी दिग्गज मंडळी त्या ह्याला होती आणि पहिलं साहित्य संमेलन ऑथोराईज अंमळनेर पासून सुरू झालं. हे मला खास सांगावं असं वाटेल. तर ही साहित्य संमेलनाची परंपरा तेव्हापासून आमच्या अंमळनेरला वाङ्मय मंडळाने अशा स्वरूपात पुढे नेली की दरवर्षी आता जवळजवळ 17वं वर्ष आहे, नवरात्रामध्ये शारदीय व्याख्यानमाला म्हणून आमची जी होते तो आमच्या मराठी वाङ्मय मंडळाचा एक मोठा मानदंड आहे. आणि आजपर्यंत असं झालं नाही की कुठलाही मोठा वक्ता किंवा मोठा आपला मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतला माणूस अंमळनेरला त्या व्याख्यानमालेला हजेरी लावली नाही असं झालं नाही. अनेक लोक येऊन गेलेत आणि अनेक लोकांनी मराठी वाङ्मय मंडळाला भेट देऊन आपले अभिप्राय इतके सुंदर लिहिलेत. अशा वाङ्मय मंडळाची धुरा मला गेले 7 वर्षापासून माझ्या गळ्यात टाकल्यानंतर मी त्याला अति उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. शारदीय व्याख्यानमाला तर खूप उंचावर नेलीच, पण आमच्या मराठी वाङ्मय मंडळाची जी वास्तू आहे ही स्वतः आमच्या ग्रंथालयाची एक स्वतःची वास्तू असलेलं केवळ दुसरं मराठी वाङ्मय मंडळ आहे महाराष्ट्रातलं. आणि तुझ्या ते पुढाकाराने तुम्ही तिथे एक नाट्यगृह बांधलं ना, म्हणजे हो अंमळनेर हो गावामध्ये पहिल्यांदा आम्ही काय केलं की ती आमची नाट्यगृह बांधणं. हो पहिल्यांदा आम्ही काय केलं की आमची वास्तू दुरुस्त केली, तिला रिनोव्हेट केली. त्याच्यासाठी फंडिंग जवळजवळ 5-1 लाखाचं लागणार होतं. आता पटकन पैसा उभा राहत नाही आणि मराठी साहित्य संस्कृती म्हणले की पैशांचा खडखडाट बऱ्यापैकी असतो. मी मुलाचाच गीत रामायणाचा प्रोग्राम घेतला होता माझ्या अमुकचा आणि त्याच्यातनं 5 लाखाचा निधी उभारला आणि 5 लाखाच्या निधीमधून आम्ही ते संपूर्ण वास्तू रिनोव्हेट केली. त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्या इथे एक नाट्यगृह असावं. आता नाट्यगृह असावं तर नाट्यगृहाचं प्रपोजल खूप मोठं असतं आणि अनेक त्याला परवानग्या लागतात. तर ते पण आम्ही सगळ्यांनी लोक चळवळीतून खूप मागे मागे लागून जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली आता आणि आज मी तिला एक खूप छान शिवाजी महाराज नाट्यगृह म्हणून आम्ही 950 आसनांचं तिथे उभारलं आहे. त्याची स्लाइड पुढे मी तुम्हाला दाखवतो. इतकं सुंदर आहे की अनेक लोकांनी नावाजलंय. त्याचा रंगमंचच इतका मोठा आहे की अनेक फिरता रंगमंच, त्याच्यावर फिरत्या रंगमंचाची नाटकं पण होऊ शकतात, संगीत नाटकं होऊ शकतात. एक नाटक मागे गांधींवरचं असं झालं होतं की त्या नाटकामध्ये जवळजवळ 70 ते 75 पात्र होती, पण कुणालाही कसली अडचण आली नाही रंगमंचावर. हे मला खास नमूद करावं असं वाटतं. हे विभागीय साहित्य संमेलन मी घेतलं होतं 3 वर्षापूर्वी. तसं साहित्य संमेलन घेणे आणि समाजामध्ये साहित्याची आणि संस्कृतीची अभिरुची तयार करणे हे एक आपल्या साहित्यिक लोकांचं काम असतं. इथे जी अनेक मंडळी येऊन गेली त्याचा वारसाच इतका मोठा आहे की अंमळनेरला जर यादी सांगायची झाली कवींची आणि लेखकांची तर फार मोठी होईल. मुख्य म्हणजे काय की साने गुरुजींची कर्मभूमी आणि त्यांची त्यांच्या पदस्पर्शाने पावनभूमी ही जी झाली आहे याच्यामध्ये साने गुरुजींचं कार्य पुढे नेणारी खूप धडपडणारी मुलं इथे आहेत. आणि आजही इथे जी खाजगी कोचिंग क्लासेस आहेत किंवा शाळा आहेत तिथे सुरुवातीला शाळा सुरू होण्याअगोदर श्यामची आई हे त्यांचं जे पुस्तक आहे त्यातला एक धडा रोज वाचला जातो. हे मला खास सांगावं. सर्वात आवडतं पुस्तक आहे. मी 9 वर्षाची असताना ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि साहित्य संमेलन घेताना माझा हेतू हाच होता की अनेक दिग्गज लोकांना बोलवून. तर हे जे तुम्ही स्लाइड बघतायत हे स्लाइड मध्ये खाली अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन आणि चांगल्या प्रकारे यशस्वी केल्याबद्दल माझ्या अंमळनेरच्या सर्व माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन माझा बाकीच्या संस्थांनी केलेला सत्कार तुम्हाला दिसतोय. काम होतं. ही जी साहित्य दिंडी दिसते तुम्हाला ही पण साहित्य त्या मराठी साहित्य त्या ह्याच्यातलीच आहे. साने गुरुजींचा पुतळा दिसतोय. हा जो ढोल पथक आहे हे आम्ही मुलींचं ढोल पथक 40 मुलींचं तयार केलेलं आहे. हे प्रत्येक समारंभाला आवर्जून उपस्थिती देतं. खाली ग्रंथदिंडी दिसते. या ग्रंथदिंडीमध्ये जवळजवळ 2000
शालेय विद्यार्थ्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी भाग घेतला होता. आणि ह्या ग्रंथदिंडीचं उद्घाटन आणि इतकं सोहळाच इतका रम्य होता की ग्रंथदिंडीच्या पुढे घोडे, उंट, पालख्या असं सगळं होतं. आणि साहित्याचा हा वारसा पुढे नेताना मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की शारदीय व्याख्यानमालेला जोडून जी मंडळी आमच्याकडे यायची त्यांचा कसा एक वेगळा उपयोग करून घ्यायचा याच्यातला हे मी गिरीश शोकांना एक साकडं घातलं होतं की तुम्ही जेव्हा आमच्याकडे शारदीय व्याख्यानमालेला याल तेव्हा तुम्ही जरूर अंमळनेरला या. आणि आम्हाला अभिनयाची कार्यशाळा मुलांसाठी कॉलेजच्या घेऊन त्यांनी खूप मदत केली. आणि अशा प्रकारचं मला कोणीच कधी सांगितलं नाही असंही आवर्जून सांगितलं. आणि आवाजातले बदल, उभं राहण्याची स्टाईल, वेगवेगळ्या नकला, वेगवेगळे हावभाव कसे करायचे हे त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं. तुम्ही तशीच जाताना लहान मुलांची पब्लिक स्पीकिंगची पण एक कार्यशाळा घेतली होती बरोबर? हो, ते सुधीर गाडगे यांना बोलवलं होतं. आणि त्यांनी खरोखरच म्हणजे त्यांचं जे अफाट त्यावरचं कमांड आहे की त्यांनी मुलांना सांगितले की कशा प्रकारे आपण ही मुलाखत घेतली पाहिजे. आपलं बरोबर मुलाखत घेणाऱ्याचं नॉलेज हे तितकं स्ट्रॉंग असावं लागतं. उथळ नॉलेजवर कुठली मुलाखत घेता येत नाही. बरोबर. तुम्ही ज्याची मुलाखत घेतात त्याच्या सगळ्या पैलूंचं तुम्हाला आकलन असायला लागतं आणि ते तुम्ही स्टडी केलेलं असावं लागतं हे त्यांनी जाताना सांगितलं. आणि त्यांनी जाताना मला हेही सांगितलं की मी अंमळनेरला आल्यानंतर ज्या गोष्टींची काही अनुभूती घेतली ते मला इतके दिवस कुठेही बघायला मिळालं नाही. त्याचं श्रेय त्यांनी मला दिलं याचा मला आनंद वाटतो. अरे वा. बाकी आमच्या शारदीय व्याख्यानमालेत बोलवलेल्या ह्या काही मान्यवर व्यक्ती आहे ह्या त्यावेळेपासून माझ्या मित्र झाल्या. मित्रमैत्रिणी ह्या ज्या झाल्या ह्यांनी मला त्याच्यानंतर अनेक प्रकारे गायडन्स केलं की साहित्य आणि संस्कृतीमध्ये तुम्हाला कसं काम करता येईल. त्याच्यापैकी एक अरुण नडावडे श्वास सिनेमा झाल्यानंतर आणि प्रदर्शित करताना काय अडचणी येऊ शकतात हे त्यांनी मला सांगितल्यावर खरोखरच मला भरून आलं. आभाळ मायाचे हे अनिल हर्डीकर, ह्या दूरदर्शनच्या शिबानी जोशी आणि माझ्या खास आग्रहास्तव नेहमी इथे येणाऱ्या अपर्णाताई रामतीर्थंकर यांचं नुकतंच निधन झालं. ह्या खूपच समाज जागृती आणि मुलींनी आयुष्यात कसं वागावं त्यांना लेकी सुनांना कसं वागावं याचं उत्तम उदाहरण आणि उत्तम प्रकारच्या महाराष्ट्रभर ह्या लेक्चर द्यायच्या आणि खूप त्यांना मागणी होती. लेकी सुनांचं म्हणताना मला असं लक्षात आलं की तू मध्यंतरी ग्रुपवरती शेअर केलेलं होतंस की तुझ्या गावामधल्या बऱ्याच शाळेतल्या मुलींना तू दरवर्षी गणवेश आपण येतोय त्याच्याकडे. हो, हे परत शारदीय व्याख्यानमालेतले जे काही खूप लोक मदत करू शकतात आमच्या क्षेत्रामध्ये अशा लोकांना मी मुद्दाम बोलवत असतो. त्यापैकी अशोक समेळ आहेत. अशोक समेळांनी तर मला जाताना माझं इतकं कौतुक केलं की तुम्ही तुमची प्रॅक्टिस सांभाळून बाकीच्या गोष्टी सांभाळून पण मला इथपर्यंत बोलवलं. यांची अनेक पुस्तकं गाजलेली आहेत. यांच्याबद्दल मी काय सांगणार की हा थोर माणूस ज्यांनी प्रभाकर पणशीकरांना दिग्दर्शित केलेले आहे अश्रूंची झाली फुले हे नाटकच म्हटल्यावर जो समोर सगळे प्रसंग उभे राहतात मी स्वतःला खूप थोर समजतो. संजय मालपाणी सरांनी एका शब्दावर हो म्हटलं. विषय असा घेतला होता मी की आजच्या काळामध्ये मुलामुलींना खूप इलेक्ट्रॉनिक मीडियाला सामोरं जावं लागतं. प्रत्येकाला टॅबलेट लागते, प्रत्येकाला स्मार्टफोन लागतो, प्रत्येकाला लॅपटॉप लागतो नव्हे. तर मुलांच्या आईवडिलांबद्दल काय अपेक्षा आणि तक्रारी आहेत आणि आईवडिलांच्या मुलांबद्दल काय असे आम्ही ग्रुप बनवले होते. नाट्यगृहामध्ये एका बाजूला सगळी लहान मुलं होती आणि एका बाजूला सगळे पॅरेंट्स होते. मुलांनी आई वडिलांना जे काय धुतलंय तिथे ते बघितल्यावर प्रत्येक आई बापाला नको नको झालं होतं की तुम्हाला न कळणाऱ्या गोष्टी तुम्ही हातात घेऊन बसतात आणि तुम्ही ऑफिसमधून आल्यावर तुम्हाला कळत नाही म्हणून जो ओपन होत नाही फाईल म्हणून तुम्ही आमच्यावर चिडचिड करतात ते का. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी लहान मुलांपासून मोठ्या सगळ्यांनी तिथे मांडल्या होत्या. हो, खूपच त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना व्यक्तिगत पाठवेन. मुलांची आणि लहान मुलांची मुलाखत घेणे त्यांच्याकडनं वदवून घेणे. हॅट्स ऑफ टू संजय मालपाणी सर. आणि हे आमचं नाट्यगृह दिसतंय तुम्हाला. मंदार आमचा खास मित्र मंदार, सौ मंदार हे सगळे पुलकित म्हणून पुलंच्या ह्या खास ह्याच्यासाठी आला होता. माझ्या विनंतीला आणि माझ्या संस्थेच्या विनंतीला मान देऊन तुम्हाला इथे एक झलक म्हणून नाट्यगृहाचं आसन व्यवस्था दिसते. 950 आसन व्यवस्थेचं हे संपूर्ण वातानुकूलित नाट्यगृह आहे आणि खूपच मोठी जागा आहे. सगळ्या सोयी आहेत. मंदारचं खास इथे कौतुक करावं वाटतं की माझ्या विनंतीला मान देऊन तो इथपर्यंत आला आणि त्याने आमचा आदर तिथेचा स्वीकार केला. कीर्ती शिलेदारांनी भेट दिली याचं सगळं श्रेय माझ्या मुलाला जातं कारण तो खूपच त्यांचा फॅन आहे आणि त्यांचं भरभरून प्रेम आहे त्याच्यावर. ह्या दीप्तीताई भोगले
खाली दिसत आहेत कर्नल जोगळेकर. कर्नल जोगळेकरांचं पण नुकतं निधन झालं. त्यांची खूप इच्छा होती अंमळनेरला यायची. मला त्यांच्याबद्दल एवढं सांगावंसं वाटेल की त्यांना मी खूप बोलतं केलं माझ्याकडे आल्यावर, आणि अथक दम लागत होता तरी बोलत होता हा व्यक्ती. आणि ह्यांच्याकडनं इतकं काही जाणून शिकून घेण्यासारखं होतं की मला असं वाटलं की आपल्याला 1 वर्ष पुन्हा पुरं पडेल. खास सांगावंसं वाटेल, आता तर ते आपल्यात नाही आहेत, पण वयाच्या 60व्या वर्षी माणसाने लिखाणाला सुरुवात केली आणि कमीत कमी 14 राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली पुस्तकं यांची आहेत. आणि दररोज कमीत कमी 4 तास लिखाण करायचे. हॅट्स ऑफ टू हिम. आपल्याला थोडंसं आवर्त घ्यायला पाहिजे. मला तुझ्या शाळेतल्या मुलींसाठी जे तू काम केलेलं आहेस ना, त्याचा जरा तू पुढची थोडंसं स्लाइड तीच आहे. हे पटकन सांगितलंस तर बरं होईल. आपल्याला वर- वेळेची वर्णेश्वरचं हे जे बांधकाम तुम्हाला दिसतंय हे पण मी आणि मुलाने बांधलं आहे, की इथे एक प्रकारची पूजा करण्यासाठी विधिवत वास्तू असावी म्हणून हे आहे. तिथे जे सर्प मी तुम्हाला सांगितले वर्णेश्वरला, त्याच्यापैकी हा एक नाग दिसतोय तुम्हाला. याला प्रत्येकाच्या हातात देऊन आपल्याला हे शत्रू नव्हे तर मित्र असतात असं एक दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. साने गुरुजींची स्मारक टेकडीसाठी आम्ही जागा घेतली आहे 15 एकरची 35 लाखाला, आणि 35 कोटींचा प्रोजेक्ट करतो आहोत तिथे. जसं मी तुम्हाला साहित्यातलं सांगितलं, हे राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा घेतली होती, त्याचं आयोजनाचं बक्षीस मला मिळालं होतं. त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातले अनेक जे आयोजनं मी केलीत, त्याच्यापैकी प्रत्येक ह्या समारंभाला जवळजवळ 3 ते 4 हजारांचं प्रेक्षक लाभायचे. मोठ्या शाळेच्या पटांगणावर आम्ही ते घ्यायचो. हेतू हाच की एक संगीत लोकांमध्ये रुजावं. बरोबर. हा खूपच जबरदस्त गुरुपौर्णिमेचा मुसाफिरी आहे तुझी. म्हणजे साहित्य, काव्य, संगीत या सगळ्या ह्याच्यामध्ये जबरदस्त मी मुसाफिरी आहे आणि एक फुल टाइम डॉक्टर असून तू हे अचीव्ह केलेलं आहेस. दॅट इज क्वाइट क्रेडिटेबल. आणि तू आता जसं म्हणालास की सोशल संगीतात मध्ये विलेजेसमध्ये म्हणजे पेरिफेरीला शास्त्रीय संगीताचं ग्लोरी आपण वाढवावी म्हणून स्वरसुमन प्रतिष्ठानची मी स्थापना केली गेल्या 12 वर्षापूर्वी, आणि अनेक प्रोग्राम त्याचे आम्ही घेत असतो. अर्थात मुख्य आमचं पाठीराखे याच्यात पंडित नाथरावजी नेरळकर आहेत, अमोकचे गुरु. हे संगीत अकादमीचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत. हे पंडित भीमसेन जोशी आणि अमोकचे खापर पणजोबा बाबूराव कुर्डूकर हे त्रिकुट त्या काळी होतं. आता ही शेवटच्या स्लाइडकडे मी येतोय की मी पूर्वी अनेक मंदिरांना पण देणगी द्यायचो. गणपतीचा मी निस्सिम भक्त आहे, पण नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक वेळेला गणपतीला किंवा प्रत्येक वेळेला मंदिरांना देणगी देण्याऐवजी आपण मुलींना शिकवलं तर किती छान होईल, की ते पुढे जातील. तर ही शाळा आहे माझ्या मिसेसची, माझ्या बाजूला जी आहे माझी मिसेस सुषमा. तर हिच्या शाळेला आम्ही दरवर्षी 100 मुलींना ड्रेस आणि 100 डझन पुस्तकं वह्या देत असतो. आणि अजूनही काही लागलं तर त्या मुलींना कायम मदत करत असतो, कारण मुलींना शिकवणे आणि पुढे नेणे हे सध्या एक आम्ही ध्येय ठरवलेलं आहे. त्या मुली त्या पुढे सगळ्या कार्डियक सर्जरी झालेल्या मुलांसारख्या जन्मभर तुझ्या ऋणी राहतील हे मला अगदी खात्रीने सांगता येतं ऍक्च्युली. कारण आणि त्यांच्या त्याच्यामध्ये दृष्टीने असा इतकी उपक्रम मोठी मदत आहे. असा उपक्रम त्याही वेळेला असा घेतला होता की जे सगळे ज्युएनाइल डायबेटिक्स होते त्यांना मी खूप ग्लुकोमीटर्स आणि ग्लुकोज स्ट्रिप्स पुरवायचो, कारण मला त्यांच्याबद्दल खूप खूप प्रेम वाटायचं. माझा एक त्याच्यापैकी 3 वर्षाचा एक ज्युएनाइल डायबेटिक होता क्षीरसागर म्हणून. तो कायम आला की माझ्या टेबलावर चढून बसायचा आणि दंगामस्ती करायचा. मला ते अजूनही आठवतं. पण ह्याच्यातनंच आपली वैद्यकीय वाटचाल चालू असते. नव्हे तर असंच आयुष्य आपण पुढे जाता जाता कधी आपल्या वैद्यकीय पेशाच्या शेवटाला येतो हे कळत नाही. पण तरी निसर्गामध्ये लोकांमध्ये रमण्यात जी मजा आहे ती कशातच नसते. पण शेवटी आपण म्हणतो की जीवन म्हणजे काय, कुठेतरी माणसाला विचार करून एक आत्मसंशोधन करण्याचं पण वेळ आलेली असते. मी हे बघून मी पण थोडंसं लिखाणाकडे वळलो. बरीचशी मंडळी आपली उशिरा वळतात त्याचप्रमाणे. काही आत्मिक, काही मनाला पटणारी स्वगतं जी पुस्तकं वाचली आहेत त्याच्यापैकी काही स्वगतं मी लिहिली आहेत, काही माझं त्याच्यामध्ये ॲडिशन केले आहेत, आणि जे मनाला भावलं ते एक थोडासा एक मोनोलॉग लिहिलाय, तो कल्पनाने वाचावा असं मी तिला विनंती करतो. थँक्यू. हा मोनोलॉग जो आहे तो सध्याच्या परिस्थितीवरती भाष्य करणारा आहे. त्याच्यात थोडंसं दुःखाची छटा आहे. बिफोर पण मला असं वाटलं की कल्पना तू सुरू करायच्या आधी तुझा स्क्रीन शेअर बंद कर अविनाश प्लीज. येस राईट. ओके. तर हा जो मोनोलॉग मला अविनाशने वाचायला दिलेला आहे, होपफुली आय विल डू जस्टिस टू द इमोशन्स इन दॅट मोनोलॉग असं मला वाटतं. आणि माझं काही चुकलं तर कृपया माफ करा मला. त्याच्या मोनोलॉगचं नाव आहे
दुसऱ्यासाठी जगणारा माणूस. डॉक्टर म्हणजे नेक्स्ट टू गॉड हे खरं आहे. दुसऱ्यासाठी जगायला प्रचंड आत्मिक बळ लागतं. आहे खरंच माझ्यात हे? आधी मी सांगायला पाहिजे होतं की हा मोनोलॉग जे आहे तो साने गुरुजींना काय वाटलं असतं आत्ताच्या परिस्थितीने, त्याच्या संबंधात हे आत्मपरीक्षण केलेलं आहे. बरोबर अविनाश? येस. डॉक्टर मधला माणूस विसरताना सामान्य माणसं त्याच्याकडे हल्ली लुटारू म्हणून बघायला लागली आहेत. त्या देवाला मारहाण करून हॉस्पिटल फोडायला लागली आहेत. हीच का ती प्रजा ज्यांच्यासाठी आपण अनेक गोष्टींचा त्याग करून आज सेवा देत आहोत? यात मला वैफल्यग्रस्त समाज रचनेचं चित्र दिसतं आहे. पण मला असंही वाटतं की विशाल तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रात प्रवेश केला आहे. शहराचं आकारमान नको तेवढं वाढलं. पोटाच्या खळगीसाठी गरिबांनी रेल्वे लाईन जवळ, स्मशानभूमीजवळ आपल्या झोपड्या उभ्या केल्या. बघता बघता झोपड्यांचं मोठं शहर झालं. मग असंख्य झोपडी दादा उदयाला आले. माणसांची किंमत कमी झाली. माणसे मारणे, बलात्कार करणे हा खेळच झाला. आणि या शेकोटीवर आपली पोळी भाजण्याचं काम काही राजकारण्यांनी सुरू केलं. राजकारण्यांच्या तुंबड्या भरू लागल्या, पण आमचा गरीब माणूस मातीत गेला. त्याच्या जीवनात असुरक्षितता निर्माण झाली. त्याचा वाली ना दगडातला परमेश्वर उरला ना माणसातला. गुरुजी, स्वातंत्र्यात समता, सुख, आनंद, प्रसन्नता, सुरक्षितता निर्माण होईल असं तुम्हाला वाटलं होतं ना? पण नाही. स्वातंत्र्याच्या, लोकशाहीच्या नावाखाली नवी गुलामगिरी शोषण व्यवस्था उदयाला आली. ज्याच्याकडे संपत्ती तोच रोज तोलाने श्रीमंत होतो आहे. पिढ्यानपिढ्या शेतीवर जगणारा, देशाला जगवणारा शेतकरी निसर्ग आणि राजकारण्यांच्या अवकृपेने हवालदिल झाला. आत्महत्या करायला लागला. कर्जाच्या डोंगराखाली वाकून गेला. त्याच्या घामातून पिकलेल्या धान्याला किंमत नाही. सरकारच्या योजना काही टक्क्यांनीच त्याच्यापर्यंत पोहोचतात. भ्रष्टाचाराचे किडे प्रत्येक वळणावर तोंड वासून लचके तोडायला बसलेत. त्यांच्या विषाने सारी क्षेत्रे भ्रष्टाचारमय झाली. गुरुजी, हे सारं तुम्हाला पाहणं शक्य झालं असतं? शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी तुमच्या डोळ्यांनी वाचली गेली असती? निष्पाप कोवळ्या मुलीवर बलात्काराच्या बातम्या ऐकून तुम्ही जगू शकला असता? मला वाटतं कधीच नाही. पण आम्ही जगतो आहोत. आमच्या मस्तकातल्या झिंझिण्या सत्सद विवेकबुद्धी आणि नैतिकता पार विझून गेली. आम्ही फक्त व्यावसायिक सजीव मानवी पुतळे बनलोत. सारेच घाव सोसायचे, अंगावर फेकलेली घाण आपल्याच हाताने स्वच्छ करायची आणि जगायचं. एखाद्या पुढाऱ्याच्या विरोधात सामान्य माणसाने आवाज काढला तर रात्रीतून त्याचं अस्तित्व नाहीच होतं. प्रामाणिक नोकरदार इथल्या चौकटीत राहू शकत नाही. गुरुजी, शिक्षणाची अजब कहाणी झाली. गरिबांचं शिक्षण उरलं नाही. शिक्षण संस्था काढणारे शिक्षण सम्राट झालेत. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांची परंपरा कुठेच दिसत नाही. राजकारण्यांच्या दावणीला शिक्षणाची पवित्र गाय बांधली गेली. भरमसाठ डोनेशन भरणाऱ्या पालकांची संख्या कमी नाही, तर दुसरीकडे पोटाला पाटी घेण्याची ऐपत नसलेल्या पालकांची संख्या सुद्धा कमी नाही. 5 आकडी पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी नाही, तर दुसरीकडे संस्था चालकांच्या मतलबापोटी 0 पैशांवरती शिक्षकाची नोकरी करणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी नाही. विना अनुदानित शाळेतल्या शिक्षकांचा आक्रोश ऐकायला कोणाला वेळ नाही, तर 5 आकडी पगारवाल्या काही शिक्षकांचा उन्माद थांबवायला कोणाला वेळ नाही. या भयानक चक्रव्यूहात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडतं आहे. पदव्या मिळतात, पण शिक्षण संस्कारांची शिदोरी मिळत नाही. धन्यवाद. अविनाश, मला असं वाटलं की हा खूप पॉवरफुल मोनोलॉग आहे ऍक्च्युली, आणि आत्ताच्या परिस्थितीवरती तो खूप नेमकेपणाने बोट ठेवतो आणि होपफुली लोकांना त्याची जाणीव होईल आणि लोक त्याच्यातनं धडा घेऊन थोडासा स्वतःला बदलण्याचा आणि त्या दृष्टीने समाजाला बदलण्याचाही प्रयत्न करतील अशी अपेक्षा आपण करू शकतो मला वाटतं. थँक्यू कल्पना. आणि मला जरूर सांगावं असं वाटेल की माझ्या सगळ्या मित्रांना तुम्हाला आवडलं तर जरूर मला कळवा. आणि ह्या सगळ्या एकंदरीत वेबिनारसाठी खूप कष्ट घेतलेत किशोरने, मला दिसतंय ते. आणि कल्पनाने आज खूपच छान सूत्रसंचालन केलेले आहे. त्याबद्दल दोघांना हॅट्स ऑफ आणि थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट माय फ्रेंड्स. किशोर, खरं तर तुझे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत, कारण ह्याच्या सगळ्यासाठी तू किती वेळ दिलेला आहेस आणि किती प्रयत्नपूर्वक सगळ्या गोष्टी तू एकत्र आणतो आहोस. ज्या लोकांना टेक्नॉलॉजीची खूप परिचय नाही आहे त्यांच्यासाठी प्रयत्न करून त्यांना प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी जे प्रयत्न करतोस त्याला खरोखर तोड नाही आहे.
आणि त्यामुळे तुझे BJ 82च्या बॅचच्या वतीने मी खूप मनापासून आभार मानते. आणि खरं तर आभार मानून सुद्धा पुरेसं होणार नाही आहे याची मला खात्री आहे. तर मी आता हे वेबिनार संपण्यापूर्वी तुला काही सांगायचं असेल तर तुला प्लीज सांगायला इन्व्हाइट करते. आणि लोकांना तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते किशोरनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमचा हँड रेज करा आणि त्यामुळे तुम्हाला अनम्यूट करून आपला प्रश्न विचारता येईल. आणि मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्स बद्दल खूप मनापासून धन्यवाद. Okay, guys. ओके. I think I just have to say a few things. आपल्याला पॅनलिस्ट कोणाला बोलायचं आहे का? सुनील, भांबरे, माधुरी आणि अविनाश. Do you have to say anything का? किशोर, खूप छान झालं वेबिनार. आणि तू आता गेली लागोपाठ 5 वेबिनार जे केले, खरं त्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते खरोखरच खूप आहेत. आणि तू स्वतः लक्ष घालून जे टेक्निकली आम्हाला साऊंड केलंस त्याबद्दल तर खरं तू थँक्यू व्हेरी मच. आणि अतिशय फास्ट स्पीडने बोलणारी तशीच कल्पना आपण आज बऱ्याच वर्षांनी आम्ही म्हणजे किती सावकाश प्रयत्न करून सावकाश बोललेली आहे मी. ती कल्पना आधी माझ्याशी थोडा वेळ बोलली होती त्यामुळे तिचा स्पीड जरा कमी झाला असेल. पण Okay. छान. आणि खास तुझं किशोर, तुझं कौतुक. खरं तू खूप Okay. एफर्ट केले. Ata, before I say something, there are a few things. Just I want to say to all our batchmates and panelists, over these 5 webinars, there have been some deficiencies. Number one, I could not get everyone, all our batchmates to participate. I know that was the wish expressed by a number of people, but I have not been able to manage it for some reason. So I'm very sorry for that. Second thing is, we have 16 panelists, but there have been several other batchmates who are perfectly eligible to be panelists, and I have not been able to include all of them. So I'm very sorry for that. The other thing is, I put one condition, as every panelist has to summarize their accomplishments in 15 to 20 minutes. And it's really unfair and quite harsh on me, on everyone, me asking to summarize their achievements, hard work for 30 years in 15 minutes. And I think that has been a bit unfair, but all the panelists have done excellent jobs. Secondly, I would like to thank 4 groups of people. Number 1, moderators, Nirupama Sakdev, Varsha Hardas, Mandar Paranspe, and Archana Desurkar. Without your help, I could have done nothing. This was impossible without your help. And all of you have been superb, great, and the way you have conducted these webinars, hats off to you. Number 2, I had appealed for some financial help for these webinars, and I'm very glad to say that all our friends have chipped in, and I'm very, very grateful for your help. It wasn't mandatory at all, it was voluntary. Both those who are in India and abroad, I'm very grateful for your help. Number 3, the panelists have been superb. They have put a lot of efforts. They are talented in different fields, and thank you very much for giving me your time, your energy, and your willingness to share your good and not so good experiences with all our batchmates. And last of all, that we've had a terrific attendance over last 5 webinars. It is not as good as it was during our anatomy and physiology lectures, and but it was quite comparable to our attendance at the biochemistry lectures, and it has been certainly better than the PSM lectures. So thank you very much. Without such a batch and the batchmates, this webinar series would not have been so successful. So thank you very much, all the friends, and I really appreciate your attendance, your time, your participation, your encouragement to all the panelists, and your hundreds and hundreds of messages on WhatsApp group, on Facebook, on personal phone calls and chat, encouraging all of us to do what we've done so far. Now, lastly, this is the last of the webinar in this webinar series. So I'm going to step down because I think we need a different theme, we need a different host. And Mahendra Kavedia from our batch has kindly agreed to volunteer and taking on this task, which is a very good news. Don't just go away. The future, the best is yet to come. And I would look forward to seeing all of you in a couple of weeks' time, not with my hosting, but someone else's hosting. So stay tuned, come back,
participate, enjoy, and appreciate. And with that, I think it's already 1.5, almost 2 hours, I think. Yeah, more than 1.5 hours. And I call it a day. Good night and God bless you all. Thank you very much. Thank you. Thank you.